आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर आपल्या कामाचा विचार करायचा. कोण काय बोलतोय आणि कोण काय म्हणतोय याचा विचार नाही करायचा. स्वतःचा वेळ स्वतःसाठी वापरायचा, इतरांचा विचार करण्यासाठी नाही. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर स्वतःला कधी कमी समजायचं नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज इतकी थंडी वाजत होती ना, मी तर आज डायरेक्ट एका स्वेटरवर दुसरा स्वेटर घातला होता. इतकी थंडी मला लागली होती. आणि आज सकाळी मुलं पण घरी होती, आज सुट्टी होती त्यांना. त्याच्यामुळं मग मी हे साबुदाण्याची खिचडी बनवली होती नाश्त्याला सगळ्यांसाठी. आणि चहा पण बनवला होता मस्त गवती चहा आणि आलं टाकून. तर आज सगळ्यांचीच गडबड होती कारण आमच्या शेटला जायचं होतं बाहेर आणि सोनू मला आणि मला जायचं होतं शेडमध्ये. कारण आज खाद्य पाणी आणि बाकीची सगळी कामं, खतं हलवायचं, रॅकिंग, तर सगळं आम्हाला तिघांनाच करायचं होतं. म्हणून आमची पण जरा घाईघाईत चालली होती. तर सकाळी इतकी थंडी लागत होती ना, पण आता काही इलाज नाही, त्याच्यात पक्ष्यांसाठी तर जावंच लागेल. कारण आपलं खाद्यपाणी तर होईल घरात, पण त्यांना खाद्यपाणी जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत त्यांचा पण काही इलाज नाही, त्यांना पण भूक लागतच असेल ना. म्हणून मग आम्ही सकाळीच लवकर उरकून चाललो होतो, शेडमध्ये जायची आमची तयारी चालली होती. तर आमची आंघोळ्या वगैरे होऊन नाश्ता पाणी खाऊन होसपर्यंत ऊन तर पडणंच थोडंफार. मग आम्ही शेडमध्येच जाणार आहे आता. चला, आज काय काय काम आहे ना आपण शेडमध्ये पाहू. ही कोणाची तरी गाडी ना रस्त्याने म्हणजे वावरात जात नसेल तेव्हा मग रस्त्याला कोणीतरी लावली होती आमच्या शेडला जायच्या रस्त्याला. तर म्हणून म्हणत होता मम्मी आपण कधी गाडी घ्यायची. म्हणलं घेऊ बाबा थांब. अशी आमची दोघांची चालली होती बडबड रस्त्याने. आज ना आमची लाईट गेली होती आणि पक्ष्यांचं पाणी पण संपलं होतं. बराच वेळ लाईटच नाही आली, टाक्याच गेलं संपून. आणि पक्ष्यांची आता बघा कधी झुंबड उडाली पाणी पिण्यासाठी. कारण बराच वेळ त्यांना पाणीच नव्हतं, अर्धा पाऊण तास. आणि सगळे भांडे कोरडे झाले होते, त्याच्यामुळे आता भांडे आम्ही चालू केले. आणि पक्षी वगैरे कसे पाणी पितात, एका भांड्यावर किती किती पक्षी जमा झाले पाणी प्यायसाठी. इथं ना सोनू मला सजेशन देत होता की मम्मी तू कॅमेऱ्याकडे बघत जा फोनमधल्या, तू दुसरीकडेच पाहती. तर मला काय अजून नक्की असं लक्षात राहत नाही. आता व्हिडिओ काढताना काही इकडे पाहायचं फोनमध्ये, तिकडे पाहायचं, असं लक्षात नाही राहत अजून. आणि मी पण त्याला म्हणत होते तू व्हिडिओ नीट काढ, कारण तो कधी आडवा काढतो कधी उभा काढतो आणि मग तो एडिट करता येत नाही व्यवस्थित. आणि रीलचं आणि व्हिडिओचं वेगळं वेगळं शूट असतं ना, तर मग मला ते टाकता येत नाही आणि एडिट पण करता येत नाही. मग त्याच्यामुळं मग ते व्हिडिओ टाकायचेच राहून जातात. मी त्याला गमतीत म्हणत असते तू माझा यूट्यूब चॅनल काय ग्रो होऊ देत नाही बरं का. इतक्या दिवसात मी बऱ्याच वेळा व्हिडिओ काढले, पण ते अपलोड न करता आल्यामुळे ते टाकायचेच राहिले माझे. आता हे पक्षी पाणी पेलेत त्याच्यामुळे आता आम्हाला खाद्य पण टाकायला काय नाही झालं, खाद्य आता टाकू शकतो आम्ही. त्याच्यामुळे आम्ही आता तिघं पण लागलो होतो खाद्य टाकायला. पण मोनूची सारखी तक्रार चालली होती मला सर्दी झाली, मी नाही टाकीत खाद्य. त्याला जरा कामाचा कंटाळाच येत असा. तर सोनू आणि मी खाद्य टाकीत होतो आणि त्याला म्हटलं तू पाणी काढ भांड्यातलं. म्हणून तो भांड्यातलं पाणी काढत होता, तो त्याने टपाटप पाणी काढलं आणि बसला जाऊन. तर त्याला म्हटलं तू थोडा व्हिडिओ काढ आमचा, बसू नको थांब. म्हणून मग आता हे पडदे बिडदे आम्ही आता थोडे ऊन आलं आहे त्याच्यामुळं खाली घेत होतो आणि मोनो करत होता व्हिडिओ. कारण परत मला घरी जाऊन स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. कारण आता नाश्ते तर झालेत, पण परत जेवणाच्या वेळेस थोड्या वेळाने सगळे जेवायला मागितले असते. अजून आम्हाला रॅकिंग पण करायची होती खताची. तर आता ही खताची रॅकिंग करताना काय आम्ही व्हिडिओ नाही काढला, कारण आम्ही तिघं पण रॅकिंगला लागलो होतो आणि त्याच्यामुळं व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं. आणि आमच्या बडबडीमध्ये लक्षात पण नाही राहिलं, मग आम्ही काय व्हिडिओज काढला नाही. आता ही मला आहे ना गोकर्णीच्या चहाची चांगली आवड आहे, पण गोकर्णीला फुलंच येत नाही. आता बरेच दिवस झाले तिला पाणी मिळत नाही पाऊस उघडल्यामुळं. तर त्याच्यामुळं ती गोकर्णीचा चहा बनवायची माझी रेसिपी पण मी टाकणार आहे, पण ती पण राहिली. आणि ही आमच्या शेडमध्ये बऱ्याच वेळपासून ही पानकोंबडी फिरत होती. तर आमच्या शेडच्या पाठीमागं एक तळं आहे छोटंसं, त्याच्यात ही पानकोंबडी राहत असती. त्यात 4 जणी आहेत सगळ्याजण. तर ही एक कशी काय आली काय माहिती शेडमध्ये कुठून, पण ती अडकली होती बऱ्याच दिवसापासून नाही म्हणा, कालपासून अडकली होती. पण आम्हाला पण काही काढता येत नव्हती. तर आज सोनू मोनू घरी होते, त्यांना म्हणलं तिला पकडा आणि बाहेर सोडून द्या, कारण पक्षी पण डिस्टर्ब होत होते. आणि ती पण जरा नवीन जागेत असल्यामुळे ती पण चांगली डिस्टर्ब झाली होती. आणि ती सारखी इकडे तिकडे उडून पार दमून गेली होती. मग पोरांनी तिच्या मागं लागून जरा पकडली तिला. तर आता आम्ही तिला सोडून पण दिली आणि ती पळत गेली मग तिच्या घराकडं. त्याचं त्याला घर अप्रूपच असतं ना. तर हे पाठीमागचं आमचं तळं आहे बरं का, इथं शेडच्या पाठीमागं लागूनच हे छोटंसं तळं आहे. इथं राहत असतात त्या पानकोंबड्या. बाय बाय.